कारवार जिल्ह्यातील गणेशगुडी येथील काळी नदी पात्रामध्ये राफ्टिंगला कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही नियम व अटी घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे। गणेशगुडी येथे 10 वॉटर ॲक्टिव्हिटीजच्या जेटी असून या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक राफ्टिंग तसेच इतर वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी येत असतात। यावेळी आलेल्या पर्यटकांकडून राफ्टिंग तसेच वॉटर ॲक्टिव्हिटी करतेवेळी एखादा अघटित प्रकार घडल्यास पर्यटकच जबाबदार असल्याचा त्यांच्याकडून लिहून ठेवलेल्या कागदावर सही घेण्यात येते। अनेक वेळा काळी नदी पात्रामध्ये बोट उलटून अनेक पर्यटक पाण्यामध्ये पडतात व जखमीही होतात। अशा वेळी एखादा पर्यटक पडून अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उभा ठाकतोय। काळी नदी पात्रामध्ये मगरींचाही वावर असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मगरीचा वावर असल्याचा फलक लावणं गरजेचं आहे। तर एखादा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असणारे सूचना फलक लावणं गरजेचं आहे। गणेशगुडी येथे राफ्टिंग बरेच महिने बंद होते। आता ते राफ्टिंग चालू झालेले आहे। देशातून भारतातील विविध राज्यातून इथं पर्यटनाचा ओघ चालू झाला आहे। तसेच इथं पर्यटकांची संख्या वाढत असून काही नदीमध्ये राफ्टिंग करायला लागले। खरं इथं मगर ह्या काळी नदीमध्ये आहे। मगरीचा वावर असल्याने पर्यटकांना कळायला पाहिजे की इथं मगर आहे म्हणून। प्रशासनाने इथं बोर्ड बीड काही लावलेले नाही। तसेच प्रशासनाने इथं बोर्ड लावायला पाहिजे। निखिल सुकर, KMM मराठी, कारवार।